सर्वांना माझा नमस्कार. आईची आणि मुलाचे हृदयस्पर्शी करता भाग 1. आईची वाट पाहणारे डोळे. एका छोट्याशा गावात शांता नावाची एक गरीब आई राहत होती. तिच्या एकुलता एक मुलगा होता, रोहन. रोहन लहानपणापासून खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. पण घरची परिस्थिती खूप गरीब होती. शांता लोकांच्या घरची भांडी घासायची, कपडे धुवायची आणि कधी शेतात काम करायची. दिवसभर मेहनत करून ती मुलाला शिकवत होती. रात्री जेवताना ती स्वतः कमी जेवायची, पण मुलाच्या ताटात भाजी जास्त वाढायची. एक दिवस रोहन म्हणाला, "आई, तू एवढी मेहनत करू नकोस. मी मोठा झालो की तुला राणीप्रमाणे ठेवीन." आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसून म्हणाली, "मला फक्त तू आनंदी पाहिजेस बाळा." काळ पुढे गेला. रोहन मोठा झाला आणि शहरात कॉलेजला गेला. गावातून पहिल्यांदाच कुणीतरी एवढं मोठं शिकायला जात होतं. सगळ्या गावाला त्याचा अभिमान होता. आईने त्याला बस स्टँडवर निरोप दिला. "वेळेवर जेवत जा आणि स्वतःची काळजी घे." रोहन म्हणाला, "हो आई, मी रोज फोन करेन." सुरुवातीला रोहन रोज फोन करायचा. आई आनंदाने शेजाऱ्यांना सांगायची, "माझा मुलगा शहरात मोठा शिकतोय." पण हळूहळू रोहन अभ्यासात आणि नवीन मित्रांमध्ये व्यस्त झाला. फोन कमी झाले. आई मात्र रोज संध्याकाळी फोनची वाट पाहायची. एक दिवस गावात जोरात पाऊस पडत होता. घरच्या छपरातून पाणी गळत होतं. आई एक कोपऱ्यात बसून रोहनचा जुना फोटो बघत होती. तेवढ्यात तिच्या शेजारचे काकू म्हणाल्या, "शांता, रोहनला फोन कर ना." आई हळू आवाजात म्हणाली, "तो मोठा झाला आहे. कामात व्यस्त असेल." पण खरं म्हणजे तिला मुलाची खूप आठवण येत होती. काही महिन्यांनी रोहनला शहरात मोठी नोकरी मिळाली. त्याचा पगारही चांगला होता. त्याने आईला नवीन साडी पाठवली. पण आईला साडीपेक्षा मुलाची भेट हवी होती. ती रोज घराबाहेर बसून वाट बघायची, कधी येईल माझा मुलगा. एक दिवस आई अचानक खूप आजारी पडली. शेजाऱ्यांनी रोहनला फोन केला, "लवकर ये, तुझी आई तुला खूप आठवते." रोहन ऑफिसमध्ये होता. त्याने विचार केला, आज महत्त्वाची मीटिंग आहे, उद्या जाईन. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन आला. फोनवर आवाज होता, "रोहन, तुझी आई आता नाही राहिली." हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो लगेच गावाकडे निघाला. घरी पोचल्यावर सगळीकडे शांतता होती. घरासमोर लोक बसले होते. रोहन आत गेला. आई शांतपणे पडली होती. रोहन आईच्या पायाशी बसला आणि जोरजोरात रडू लागला, "आई, एकदा डोळे उघड ना, मी आलोय." पण आई आता कायमची दूर गेली होती. शेजारच्या काकूने रोहनला एक छोटी पिशवी दिली. "ही तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवली होती." रोहनने ती उघडली. त्यात त्याच्या लहानपणीचे फोटो, एक तुटलेला खेळणं आणि एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, "माझ्या बाळा, तू कितीही मोठा झालात तरी माझ्यासाठी तू छोटाच राहशील. तू आनंदी राहा, एवढ्यात माझं स्वप्न आहे. आणि हो, वेळ मिळाला तर कधीतरी आईला भेटायला ये." हे वाचून रोहनच हृदय तुटलं. त्याला समजलं, तो पैशांच्या मागे धावत होता, पण ज्यासाठी सगळं करत होता ती आईची त्याच्यापासून दूर गेली. त्या दिवसानंतर रोहनने ठरवलं, तो गावातल्या वृद्ध लोकांची मदत करेल आणि प्रत्येक आई वडिलांचा आदर करेल. ह्या स्टोरीची कथा शिकवण आहे, आई वडिलांना वेळ द्या. पैशापेक्षा माणसं महत्त्वाची असतात. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही.
तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू. धन्यवाद.